नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲस्परंट टाइम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीमधील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांकडे मागणी हे काय नवीन आता? नियुक्ती न स्वीकारणाऱ्या उमेदवारांची मागणी काय असेल, हे सर्व डिटेल अपडेट आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्याआधी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर ॲस्परंट टाइम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। प्रतीक्षा यादीतील उमेदवारांकडे मागणी। राज्यात तलाठी भरती परीक्षेच्या अंतिम निवड यादीत अन्य स्पर्धा परीक्षांमध्ये वर्ग 1 ते वर्ग 3 पदांसाठी निवड झालेल्यांचाही समावेश आहे। अशा उमेदवारांनी कागदपत्रांची पडताळणी पूर्ण केली असून नियुक्तीचा प्राधान्यक्रमही भरून दिलेला आहे। तलाठी पदाची नियुक्ती न स्वीकारणाऱ्या उमेदवारांनी आता प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना जागा सोडतो पण 5 लाख रुपये द्या अशी मागणी सुरू केली आहे। उमेदवारांनी अशा गोष्टींना बळी पडू नये। रिक्त पदांची उपलब्धता झाल्यावर गुणवत्ता यादीनुसार भरती केली जाईल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। 4229 पदे भरणार। भूमी अभिलेख विभागाने तलाठी भरती परीक्षेची अंतिम निवड यादी नुकतीच जाहीर केली आहे। त्यानुसार 36 जिल्ह्यांमधील 4219 पदांसाठी याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत। या निवड यादीत अन्य स्पर्धा परीक्षांमध्ये वर्ग 1 ते वर्ग 3 पदांसाठी निवड झालेले अनेक उमेदवार आहेत। वर्ग 1 पदासाठी निवड झालेला कोणताही उमेदवार हे पद स्वीकारणार नाही हे स्पष्टच आहे। मात्र अशा निवड झालेल्या उमेदवारांनी पडताळणी व प्राधान्यक्रम दिल्याने हे पदे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांसाठी अडकून राहिली आहेत। त्यामुळे आशेवर असलेले उमेदवार हवालदिल झाले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, अशा गोष्टीला तुम्ही बळी पडू नका। रिक्त पदांची उपलब्धता झाल्यावर गुणवत्ता यादीनुसार भरती केली जाईल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। बघा, तुमच्या हक्काची नोकरी तुम्हाला मिळणारच। प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी थोडा धीर ठेवा। विद्यार्थी आधीच कंटाळलेले आहेत आणि त्यात हे नवीन। अशाच नवीन माहितीसह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। धन्यवाद।